वैशाली वैद्य. 5 डिसेंबर 2025 हा दिवस महाराष्ट्रातली जनता लवकर विसरूच शकत नाही. महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत संवेदनशील नाही. त्या सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव नाही आणि त्यामुळे त्यांच्या समस्या दूर करण्याच्या बाबतीत सरकार कोणतेही प्रयत्न करत नाही, असा अपसमज विरोधक सातत्याने समाजासमोर मांडत होते. पण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेने महाराष्ट्र राज्याच्या एका योजनेची दखल घेतली, त्या योजनेचं निरीक्षण केलं आणि ते केल्यावर त्या बाबतीतलं सर्टिफिकेट मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केलं. ते करण्याआधी त्यांच्या अटी काय होत्या, तर 30 दिवसाच्या आत 25,000 कमीत कमी पंप पुरवले गेले असले पाहिजेत शेतकऱ्यांना. त्याशिवाय ते सगळे पंप व्यवस्थितरित्या चालू स्थितीत असले पाहिजेत आणि त्याचा उपयोग शेतकऱ्यांना शेतीसाठी झालेला दिसला पाहिजे. या सर्व अटी महाराष्ट्र सरकारने पूर्ण केल्या होत्या आणि 25,000च नव्हे तर तब्बल 45,911 पंप हे शेतकऱ्यांना सरकारने पुरवले. या योजनेच्या बाबतीतलं निरीक्षण पंतप्रधानांनीही केलं होतं आणि त्यामुळे त्यांनी इतर राज्यांना सुद्धा अशी योजना चालू करावी असं पत्र दिलेलं होतं आणि त्याप्रमाणे आता देशभरात कित्येक ठिकाणी हे पंप पुरवण्यात आले. एकूण संख्या आत्तापर्यंतची 9 लाख आहे, पण त्या 9 लाखांमध्ये महाराष्ट्रातले 7.5 लाख पंप आहेत. म्हणजे ही जी कामगिरी केलेली आहे सरकारने ती अत्यंत, आपण ज्याला म्हणतो की प्रेरणा देणारी दुसऱ्यांना आणि त्याशिवाय शेतकऱ्यांना फायदा करून देणारी आहे. निश्चित दिवसेंदिवस शेतकऱ्यांकडनं या पंपाची मागणी फार मोठ्या प्रमाणावर होते. आता या योजनेचा फायदा काय, तर शेतकरी जे आहेत ते वर्षातून 3दा आता पीक घेऊ शकतात. आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळणारी वीज जी होती ती कधी दिवसा तर कधी रात्रीसुद्धा मिळत असे आणि त्यामुळे शेताला पाणी देण्यासाठी रात्री शेतकऱ्यांना आपल्या मुलाबायकांना घेऊन जायची गरज पडत असे. वेळप्रसंगी जनावरंसुद्धा त्यांच्यावर चालून येत असत. पण आता हे पंप जे आहेत ते सौर ऊर्जेवर चालतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा मुबलक पाणी शेतीसाठी मिळणार आहे आणि त्यामुळे त्यांना रात्री शेतात जायची गरज पडणार नाही. आता ही एकच योजना शेतकऱ्यांसाठी सरकारने केली आहे का, तर नाही. 2016-17मध्ये मागेल त्याला शेततळं ही सुद्धा योजना सरकारने राबवली होती आणि ती योजना अत्यंत यशस्वी झालेली होती. पंतप्रधानांनी या योजनेचं कौतुक केलं होतं आणि अवॉर्डही दिलं होतं आणि आता तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेने याची दखल घेतली आहे. बरं, हे सरकार वर्षभराच्या काळात फक्त शेतकऱ्यांसाठीच काम करत होतं का, तर तसंही नाही. कारण 5 डिसेंबरलाच गेल्या वर्षी हे सरकार स्थापन झालं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि 2 उपमुख्यमंत्री आणि त्यांचे पक्ष या सर्वांनी मिळून राज्यकारभार करायला सुरुवात केली. एकीकडे शेतकऱ्यांच्या काळजीपोटी त्यांच्यासाठी हे सरकार सातत्याने काम करतच होतं, पण दुसरीकडे दुसरे विकाससुद्धा अगदी घोड्याच्या गतीने चालू होते. अटल सेतू म्हणा किंवा कोस्टल रोड म्हणा, मेट्रो म्हणा, त्याचबरोबर समुद्रातली वाहतूक ही सुद्धा चालू थोड्या प्रमाणात झालेली आहे. आता तर मेट्रोबरोबर भुयारी मार्गातून सुद्धा वाहतूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण ते काम आता चालू झालेलं आहे. त्यामुळे अनेक आव्हानं जी सातत्याने सरकारसमोर आली, जशी OBC मराठा यांचं आंदोलन, त्याचप्रमाणे बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये
शेतकऱ्यांनी केलेलं आंदोलन, त्रिसूत्री भाषाच्या विरोधात सगळे विरोध एकत्रितपणे आलेले आपण पाहिले. आणि सर्वात मोठं आव्हान म्हणजे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं प्रचंड नुकसान. त्या काळामध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे स्वतः जातीने अशा गावांना भेट देत होते जिथे अतिवृष्टी झाली होती आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं. तिथे जाऊन त्यांना कोणत्या प्रकारची मदत तातडीने देता येईल ती पुरवण्याचं काम या तिघांच्या मार्फत झालं. त्याचप्रमाणे सरकारचे सर्व आमदारही सातत्याने त्या भागात जात होते आणि लोकांची मदत करत होते. त्यामुळे सर्वांगाने राज्याचा विकास कसा होईल हे या वर्षभराच्या काळामध्येच सरकारने पाहायला सुरुवात केली आणि त्याप्रमाणे योजना आखून किंवा आखलेल्या योजना पूर्ण करून जनतेची उत्तम प्रकारे सेवा करण्याचा प्रयत्न जो केला तो एका वर्षासाठी तर नक्कीच सक्सेसफुल झाला असं आपण म्हणूच शकतो. त्यामुळे माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाच्या अंडर काम करणारे हे सरकार असंच काम करत राहो. आणि त्यातही एक जो विषय होता तो होता की BDD चाळीतल्या मराठी बांधवांना उत्तम घरं देण्याचा, आणि तेही काम या सरकारने पूर्ण केलं आहे. त्यांना 500 स्क्वेअर फूट जागा असलेलं आणि अत्याधुनिक फॅसिलिटीज असलेले फ्लॅट्स त्यांनी देऊन त्यांचं जी काळजी होती त्यांची ती हलकी केली. त्यामुळे आता मराठी माणूस महाराष्ट्रात राहील अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना आणि त्यांच्या टीमला खूप खूप शुभेच्छा. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.